सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण एक भयानक अशी घटना बघणार आहोत। चोर चोरी कसं करतो हे कुणालाच माहीत नसतं। जेव्हा आपली एखादी वस्तू चोरी जाते तेव्हा आपल्याला कळतं की आपली वस्तू चोरी गेली, पण ती कधी गेली हे कुणालाच कळत नाही। आज CCTV फुटेजमुळे आपल्याला कळलं आहे की चोरी कशी होते। खूप भयानक असतात हे लोक, काय करतात काहीच कळत नाही, आपलं लक्ष देखील नसतं। असंच काही या ताईंच्या बाबतीत देखील घडलं आहे। ज्यावेळेस दिवाळीचा सण होता, प्रचंड गर्दी असते, त्यावेळेस या ताईने 3 तोळ्याचं आपलं जे गंठण आहे ते सोनाराकडे टाकलेलं होतं दुरुस्त करण्यासाठी। दुरुस्त झाल्यानंतर त्या ताई घ्यायला गेल्या। ज्या दिवशी घ्यायला गेल्या त्यांनी ते पॉकेट घेतलं आणि आपल्या पर्समध्ये टाकलं। त्यांच्याकडे ह्या ज्या 2 बायका आहेत त्या बघत होत्या, त्यांचा पाठलाग करत होत्या। ते जिथे तिथे जात होत्या तिथे ह्या बायका येऊन त्यांच्या पाठीमागे येत होत्या। आणि ज्यावेळेस संपूर्ण खरेदी झाली आणि ताई थोडीशी आणखी खरेदी करण्यासाठी एका दुकानात गेल्या, त्यांच्या मागोमाग ह्या बायका देखील आल्या आणि त्यांच्यावरती बारीक नजर त्यांनी ठेवली। ह्या ताई फक्त आणि फक्त 1च सेकंद त्या खाली वाकल्या आणि तेवढ्यामध्येच या बाईने कशा चतुराईने त्यांची ती पर्स काढून घेतली हे प्रत्येकाने बघायचं आहे। या ताई संभाजीनगर येथील रहिवासी आहे। ताईंना या बाईला पकडायचं आहे। त्यांनी पोलीस कंप्लेंट देखील केली आहे आणि CCTV फुटेजवरून आपल्याला कळेल की कशी ही बाई चोरी करते। चला तर मग आपण आता CCTV फुटेज बघूया आणि ज्यांना कुणाला ही बाई दिसेल त्यांनी प्लीज कृपया करून संपर्क साधावा, कारण या ताईची खूप मोठी चोरी झाली आहे। 3 तोळ्याचं गंठण आणि 3000 रुपये अशी कॅश रक्कम या ताईंची त्या पॉकेटमध्ये होती। खूप भयानक आहे। पण ताई काळजी करू नका, तुम्हाला ते सर्व काही मिळणार आहे। कारण जे कष्टाने कमवतं, ज्याचं कर्म चांगलं असतं, मन साफ असतं, त्याच्यासोबत कधीच असं घडत नाही। आणि जे कोणी असे कृत्य करतात त्यांना ते पचत देखील नाही। त्यांचे तेवढे पैसे काही कुठं जातं त्यांनाही कळत नाही। असं बिना कष्टाचं कधीही हे होत नसतं, पचत नसतं। त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला तुमचं सर्व काही मिळणार आहे। चला तर मग आज आपण ते CCTV फुटेज बघूया। जातेवेळीस या ताईंच्या ज्या चपला बाहेर होत्या त्या त्यांनी अस्ताव्यस्त फेकून दिल्या, म्हणजे त्यांना चप्पल शोधण्यामध्ये वेळ लागावा या कारणाने आणि त्या निघून जावे। खूप
भयानक ही चोरी झालेली आहे। त्यामुळे हे जर कोणाला कुठे दिसलं, आढळलं तर त्यांनी संपर्क नक्की साधावा, कारण ह्या ताईंची ही चोरी आपल्याला पकडून द्यायची आहे। चला तर मग पुन्हा भेटूया अशा सुंदर व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।